पाहूयात पुढची बातमी। पोलिसाच्या कारनं अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली। नवी मुंबईतल्या करावे गावाजवळ भीषण अपघात झाला। मध्यधुंद कार चालकानं वाहनांना जोरदार धडक दिली। पोलिसांची नेमप्लेट असल्यानं खळबळ माजली। कारमध्ये मुंबई वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचं ओळखपत्र सुद्धा सापडलं। नवी मुंबईतल्या करावे गावाजवळ एक भीषण अपघात घडला। भरधाव वेगात असलेल्या अनियंत्रित इनोव्हा कारनं रस्त्यावर उभ्या आणि चालू असलेल्या काही वाहनांना धडक दिली। अपघात करणाऱ्या इनोव्हा कारवर पोलीस अशी नेमप्लेट असल्याचं आढळून आलं, त्यामुळे खरी परिसरामध्ये खळबळ उडाली। अपघातानंतर कारची तपासणी केली असता त्यामध्ये मुंबई पोलिसांचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण बबन पोखरकर यांचं ओळखपत्र सापडलं। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, खरं तर अशा पद्धतीनं एका पोलिसाचं ओळखपत्र सापडलेलं आहे, त्यामुळे या सगळ्या अपघातानंतर काही कारवाई आता झाली आहे का? नक्कीच कल्याणी मॅम, आपण बघितलेलं आहे ही कार जी आहे इनोव्हा कार, हिने अनेक गाड्यांना जे आहे ते ठोकर दिलेली आपल्याला पाहायला भेटते। त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी जे आहे या कार चालकाला मारलेलं देखील आपल्याला पाहायला भेटतंय। परंतु ज्यावेळेस पोलीस ज्या घटनास्थळी दाखल झाले त्यांनी कारची चौकशी केली, त्यावेळी कारच्या पुढे जे आहे ते पोलीस असं लिहिलेलं नेमप्लेट जे आहे ते देखील होतं आणि त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंबई विभागामध्ये कार्यरत असलेले हे अरुण बबन पोखरकर यांचं ओळखपत्र देखील आपल्याला सापडलेलं पाहायला मिळालं। यामुळे संपूर्ण परिसरात जी आहे ते खळबळ माजलेली आपल्याला पाहायला भेटते। पोलीस वरिष्ठ निरीक्षकाची गाडी आणि पोलीस वरिष्ठ निरीक्षक जर स्वतः मध्यधुंद अवस्थेमध्ये जर गाडी चालवून अशा प्रकारचे ऍक्सिडेंट होत असतील तर सामान्य जनतेने काय करावं असा प्रश्नचिन्ह उभं राहिलेला आहे। आणि एकूणच नवी मुंबई पोलीस जे आहे या संदर्भात अधिक तपास करताना आपल्याला पाहायला भेटतात। परंतु मुंबई पोलीस असेल, नवी मुंबई पोलीस असेल, या मध्यधुंद सामान्य जनतेचा आवाज म्हणून तात्काळ कारवाई व्हावी हीच आपली सुद्धा अपेक्षा असेल। धन्यवाद माहितीसाठी।